दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मनपा निवडणुकीचे वारे अधिक जोरात वाहू लागले असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील तरुण व तडफदार सुशिक्षित अपक्ष उमेदवार तुळशी भीमराव मरसाळे या अनुसूचित जाती महिला राखीवमधून निवडणूक लढवत असून त्यांची निशाणी टोपली आहे. तसेच मरसाळेंनी घरी जाऊन प्रचार पत्रके वाटप करून घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल असे आवाहन अपक्ष उमेदवार तुळशी मरसाळे यांनी मतदारांना केले आहे. प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, मी सौ तुळशी भीमराव मरसाळे, प्रभाग क्रमांक 22 अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. मी आपल्या प्रभागात गेल्या 15 वर्षापासून कार्य करत आहे. त्यामध्ये या प्रभागामध्ये दिव्यांग बांधवांसाठी जवळजवळ 500 दिव्यांग बांधवांसाठी आपण व्हीलचेअर, सायकल आणि जयपूर फूडचं वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना ही 500 ते 700 महिलांपर्यंत आपण मोफत पुरवलेली आहे. पीक विमा योजना ही सुद्धा आपण 500 ते 700 लोकांपर्यंत मोफत पुरवलेले आहे. त्याचप्रमाणे PM विश्वकर्मा योजना ही 2500 लोकांना आपण यामधून प्रशिक्षण देऊन त्यांना टूल किट प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध महामंडळाचे प्रशिक्षण आणि MSMEचं प्रशिक्षण आणि विविध आपले जे प्रायव्हेट ट्युशन चालतात त्यामध्ये शिवण क्लास आणि ब्युटी पार्लर याचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वयंरोजगारीत केलेलं आहे. विविध प्रकारचे लोन दिलेले आहेत महिलांना स्वयंरोजगारासाठी. विविध योजना आणलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली प्रथमता झाली तर फूड कार्ट योजना, ज्यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय करता येईल. त्या कुठलाही व्यवसाय त्यावरती करू शकता. जसं की तुम्हाला जर का तुम्ही आईस्क्रीम पार्लर करायचं आहे, तुम्हाला कटलरी बिझनेस करायचा आहे, तुम्हाला रेडीमेड अँड गार्मेंट्सचा बिझनेस करायचा आहे, तर ती योजना आम्ही फूड कार्ट बिझनेस म्हणून आणलेली आहे. त्याचप्रमाणे या प्रभागात जवळजवळ माझे 40+ बचत गट आहेत. ते हॅलो कीर्ती स्वयंसहायता महिला बचत गट या ब्रँडने मी चालवते आहे. आणि पुढे या प्रभागासाठी माझी एक दूरदृष्टी आहे. ती म्हणजे आपण आत्ताच सध्या घडीला महाराष्ट्र शासन पुरस्कृत आणि CSR व लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ अंतर्गत आपण जवळजवळ 15,000 नागरिकांपर्यंत ॲनिमिया मुक्त भारत अभियान ही मोहीम घेऊन गेलेलो आहे. यामध्ये आपण हिमोग्लोबिनच्या गोळ्या त्यांना वाटप केलेल्या आहेत आणि त्यांची रक्त तपासणी करून त्या लोकांना हिमोग्लोबिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत. परंतु आपण एवढ्यावरतीच थांबणार नाही आहे. परत 3 महिन्याने आपण त्यांचं रिचेकअप करणार आहोत आणि त्यांना जर का 0.9 जरी त्यांचं रक्त तपासणी आलेलं असेल आणि ते 0.10 जरी झालं असेल तरी ॲनिमिया मुक्त भारत अभियान ही जी प्रभागासाठी आपण राबवलेली योजना आहे ही यशस्वी झाली अशी मी समजणार आहे. यामध्ये मला सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आमच्या ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे श्री माननीय भीमरावजी मरसाळे यांचा मला हातभार आहे. आणि पुढे आपण या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक 22 मध्ये मला जसं की नगरसेविकेचा अर्थ आहे रस्ते, गटार आणि पाणी, बरोबर आहे ना. तर या सगळ्या या 3ही गोष्टी नगरसेवकांची जबाबदारीच असते. परंतु ही जबाबदारी नगरसेवकांनी समजून लोकांना आपल्यापर्यंत आणण्यापेक्षा मला या व्यतिरिक्त दुसरं काम करायचं आहे. ते म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या 3 गोष्टींवरती मी महत्त्वाचं कार्य करणार आहे. त्यासाठी यामध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनी मला साथ देतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील अशी मी अपेक्षा करते. येत्या 15 जानेवारीला सर्व मतदार बंधू भगिनींनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजवायचा आहे. दरम्यान मरसाळे यांना प्रभागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी त्यांचा नारळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात येत असून औक्षणही करण्यात येत आहे. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक.